नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम वदाशी हिंद केसरी बकासूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. समोर तुम्ही फोटो बघू शकता भावांनो. आणि नक्कीच आज बकासूरचा पायरा आपल्याला समजलेलाच आहे. बकासूर आणि मल्हार 11-11 आपल्याला पळताना दिसणार आहेत. तर भावांनो, अजून एक प्रश्न तो म्हणजे बकासूरचा पायरा मामा गुपित का ठेवत असतात ते देखील सांगणारच आहे. तर भावांनो, गुपित ठेवण्याचं कारण म्हणजेच बकासूरचा पायरा जेव्हा जेव्हा फुटला जातो तेव्हा तेव्हा बकासूर हारला जातो. तर यामागे कारण आहे. त्यामुळे आपला बकासूर चा पायरा आहे तो गुपित ठेवला जातो. नक्कीच भावांनो, आज बकासूरचा पायरा फुटलेला आहे तरीसुद्धा आज बकासूर गुलालाचा मानकरी होईल. आणि आज बकासूरचा भाऊ मथुर आणि भुंगा पळताना दिसणार आहे. बकासूर आणि मल्हार एकत्र पळताना दिसणार आहेत. नक्कीच शुभेच्छा देऊया जे आज कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळणार आहेत. सर्वांना शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.